देवा, हे जर संकट असंच राहिलं आणि संकटातून जर बाहेर नाही काढलास तर मी तुझ्या मंदिरात कधीच येणार नाही देवा, कधीच येणार नाही. अगं अर्चना, मी थोडं जरा बाहेर जाऊन येतो. अहो ऐका ना, उद्या गणेश चतुर्थी आहे. दीपालीची तर खूप इच्छा आहे गणपती बसवण्यासाठी. आपली तर परिस्थिती खूप नाजूक आहे. बरोबर आहे तुझं, मी बाहेर चाललोच आहे. काही ना काही मी बंदोबस्त करतो, तू काही काळजी करू नको. हो बाबा बाबा, उद्या काय आहे माहिती आहे तुम्हाला? हा सांग ना. उद्या श्री गणेश चतुर्थी आहे आणि आपल्याला दरवर्षीप्रमाणे स्थापना करायची आहे गणपतीची. आहे माझ्या लक्षात. मग येताना घेऊन या श्री गणेश मूर्ती. हो दीपाली, येताना मी गणपतीची मूर्ती घेऊन येतो, तू काही काळजी करू नको. हे विघ्नहर्ता, तुझ्या मंदिरात यायचं कारण एवढंच आहे. मी खूप संकटात आहे देवा, खूप संकटात आहे. घरात अन्न नाही खायला, नोकरी नाही. माझं संकट दूर कर देवा, दूर कर. एवढ्या संकटातून मुक्त कर देवा, मला मुक्त कर. मी तुझी पूजा अर्चा करीन देवा, भरपूर भक्ती करीन देवा तुझी. 2 महिन्यापासून मला नोकरी नाही. ज्या कंपनीमध्ये मी कामाला होतो ती कंपनी बंद पडली देवा, बंद पडली. माझ्या दीपालीचा मी खर्च शिक्षणाचा कसा करू देवा? मला नोकरी दे देवा, मला नोकरी दे. माझं घर कसं सांभाळू देवा, कसं सांभाळू? तसं नको करू देवा, तसं नको करू देवा. मला संकटातून काढ देवा. ह्या वर्षी खूप मोठी पूजा करायची अपेक्षा आहे देवा माझ्या लेकरा. देवा, हे जर संकट असंच राहिलं आणि संकटातून जर बाहेर नाही काढलास तर मी तुझ्या मंदिरात कधीच येणार नाही देवा, कधीच येणार नाही. अरे हा तर दीपक दिसतोय. अरे तू इथं कस काय? सर माझं घर इथंच आहे. सध्या काय करतोस तू? सध्या काही नाही सर, कंपनी बंद पडल्यापासून जॉब नाही ना नोकरी नाही. अरे अरे खूप अरे, संकटात आहे. मला वाटलंच होतं तू प्रॉब्लेम मध्ये असतील म्हणून खूप दिवसापासून मी तुला शोधत आहे. पण तुझा कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळं मी तुला भेटलो नाही. कशासाठी सर कॉन्टॅक्ट नंबर? तुला माहित आहे का, ती बंद पडलेली जी कंपनी आहे ना, हा सर. ती मी विकत घेतली. वा सर, वा सर, खूप आनंद झाला सर तुम्ही कंपनी घेतल्याबद्दल. छान, आणि छान, त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी कामगार लागणार आहेत. हो सर. आणि तुझ्यासारखा होतकरू कामगार आणि वा. चांगला माणूस कुठे मिळणार आहे? हो सर. त्याच्यामुळे मी शोध घेत होतो. तुम्ही काम दिल्याबद्दल खूप सर तुमचे आभार आहेत सर. माझं संकट मुक्त होईल सर. हे घे माझं कार्ड. हो. आणि काय लागलं केलं हा. तर मला आठवण कर. हो सर. हा? हो सर. ये उद्या. हो. अरे हे बघ दीपक, हा सर. 2-3 महिन्यापासून तो कामाला नसशील, नाही सर. त्याच्यामुळे तुझ्याकडे पैसा नसेल. नाही नाही. आणि 2-3 दिवसात तर सण आहे. हो सर. मग कसं करशील? एक काम कर, हे तुला राहू दे. नाही कशाला सर, राहू दे राहू दे. आणखीन कामाला जॉबला सुद्धा नाही अरे सर. राहू दे राहू दे, तुझ्या पगारीमधून मी कट करून घेईन. राहू दे. येतो मी. हा, हो सर. उद्या ये लवकर नक्की. हा, हे विघ्नहर्ता, मला माफ कर. मी तुला नाही नाही ते बोललो, येडं वाकडं बोललो गणराया.
येडं वाकडं बोललो. खरंच विघ्नहर्ता आहेस तू, खरंच विघ्नहर्ता. मला माफ कर गणराया, मला माफ कर. आई बाबा आले, बाबा आले, ये. तू म्हणली होतीस ना गणपती आणा म्हणून, आणलं का नाही एकदाचा गणपती? ये बाप्पा आले. हा मग गणपती बाप्पा, मोरया, गणपती बाप्पा. मोरया. हा चला घरात म्हणा.